दंगल पेटली, माणसं उठली. दंगल पेटली, माणसं उठली, घर दुकाने पेटवत सुटली. मित्रांनो, माझ्या कवितेचं नाव आहे दंगल. जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि मला प्रतिक्रिया द्या की तुम्हाला कसं वाटतं. हे मला समजल्याशिवाय पुढं काय करता येत नाही. तुमच्यासाठी मित्रांनो, या समाजासाठी काहीतरी बोध व्हावा त्यासाठी आम्ही पर्याप्त प्रमाणात कष्ट घेत असतो. काही ना काहीतरी लिखाण करून तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत असतो की जेणेकरून या समाजातल्या काही समाजकंटकाला किंवा उद्या निर्माण होणाऱ्या, भविष्यात निर्माण होणाऱ्या ह्या पिढीला काहीतरी उपभोग व्हावा, बोध व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या प्रतिक्रिया द्या. दंगल पेटली, माणसं उठली, घरे दुकाने पेटवत सुटली, गाड्या फोडल्या, काचा तोडल्या, एकमेकाची डोकी बी फोडली. गाव सारं जळू लागले, गाव सारं जळू लागले, लहान थोर पळू लागले, जीव वाचवण्याची झाली घाई, कारण दंगलीचं माहित नाही. सर्वसामान्याला दंगलीचं कारण काहीच माहित नसतं मित्रांनो. जीव वाचवण्याच्या आकारात तर प्रत्येक जण पळत असतो, त्याच्यामुळं त्याला कुठंतरी जीव वाचवण्यासाठी थारा पाहण्यासाठी तो पळत असतो. कारण कोणाला समजेना, कोणाला काहीच उमजेना, कारण कोणाला समजेना, कारण कोणालाच उमजेना. मरण्याच्या भीतीने जो तो पळतोय, गाव मात्र हाकनाक जळतोय. मरणाच्या भीतीने जो तो पळतोय, गाव मात्र हाकनाक जळतोय. मित्रांनो, काही कोणाचा दोष नसणाऱ्या निष्पाप माणसाचे नुकसान होत असतं. निष्पाप माणसाची धन दौलत तिथे जळत असते. त्याला त्यातून काही म्हणजे एवढं अपार कष्ट करून जे कमवले असतं त्यातून त्याला काही वाचवता येत नसतं. त्याच्या काबाड कष्टाचं जे ठेवलेलं मोल मजुरी करून जे कमवलेलं धन असतं किंवा पोटासाठी जेवढी काही कमवलेलं असतं ते नुकसान होत असतं. कोणाचा जीवही जात असतो. गावामध्ये पोलीस आले, गावामध्ये पोलीस आले, दंगलखोरांना उचलून नेले. पोलिसांनी शिक्षा केली तेव्हा दंगलीची कारणे पुढे आली. पोलिसांनी शिक्षा केली तेव्हा दंगलीची कारणे पुढे आली. कारण फार मोठं होतं, कारण फार मोठं होतं, पोलिसांनी लावला छडा. कारण फार मोठं होतं, पोलिसांनी लावला छडा. दंगलखोराने पुन्हा सांगितलं, कारण अण्णाच्या फोटोला मारला होता खडा. अण्णा म्हणजे एका गुंडाचं नाव आहे बरं का मित्रांनो. मी त्याचं नाव कसं घ्यायचं, काल्पनिक असल्यामुळे मी त्याचं अण्णा हे नाव उच्चार केलं. कारण अण्णाच्या फोटोला मारला होता खडा. कारण एक अण्णाच्या फोटोला, एका गावगुंडाच्या फोटोसाठी जर तुम्ही एवढी एखाद्या सर्वसामान्याची दहशत म्हणजे परिस्थिती इतकी बिकट होत असेल, या गावाची परिस्थिती इतकी बिकट होत असेल, सर्वसामान्यांना एवढा त्रास होत असेल, तर त्या अण्णा काय कामाचं मला सांगा. एवढी तुमची भरली जळलेली इस्टेट देऊ शकेल का तो अण्णा? किती काबाड कष्टानं कमवलं असतं. आधी पहिला विचार करा, अण्णाच्या फोटोचा खडा होता, अण्णा स्वतः नव्हता. डिजिटल त्याचा फोटो लावलेला होता चौकात आणि त्या अण्णाच्या फोटोला एक खडा मारलेला होता. त्या खड्यावरून एवढं गाव तुम्ही पेटवलं होतं. किती लोकांची काही मुलं मेली असतील, काही जनावरं मेली असतील, काही आतोनात नुकसान झालं असेल. असं कधीही कुठेही घडू नये त्यासाठी अगोदर पहिल्यांदा त्याची शहानिशा करा. त्यातून काय निष्पन्न होत आहे का बघा आणि नंतर तुम्हाला काही जे करायचं आहे ते करा. हाकना कोणाची तरी धन दौलत जाळण्याचा किंवा एखाद्याची मुलं मारण्याचा, एखाद्याच्या गाड्या तोडण्याचा असा निर्लज्ज पराक्रम कोणीही करू नये. यासाठी मित्रांनो, मनापासून मी तुम्हाला तुमच्यासमोर 2 शब्द मांडण्याचा प्रयत्न केलाय. जरी काय चुकलं असेल तर मनापासून माफ करा. धन्यवाद.